आज विरार येथे विवांता हॉटेलमध्ये आमचे राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय सरचिटणीस सन्माननीय विनोद तावडेजी हे आले होते। आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांना उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी काम कसं करायचं, काय तयारी झालेली आहे त्याबद्दल चर्चा करण्यासाठी ते इथे आले होते। आणि राष्ट्रीय नेते येणार आहेत कळल्यानंतर बरेचसे कार्यकर्ते स्वतःहून उत्साहाने आपल्या नेत्याला भेटायसाठी इथे आले होते। आमच्या तावडे साहेबांनी सगळ्या नेत्यांशी, आमच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला। ते संवाद साधत असताना इथले जे होते स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर हे त्यांच्या 100 गावगुंडांना सोबत घेऊन हॉलमध्ये घुसले। वाईट शब्दांमध्ये सगळ्यांना त्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केली। आमच्या अनेक कार्यकर्त्यांना मारहाण केली गेलेली आहे। इथे आमचे सुदेशदादा चौधरी आहेत, त्यांना क्षितिज ठाकूर यांनी स्वतः अशा पद्धतीने मारलं की त्यांच्या डोक्याला मार लागला आणि असे जवळपास 3 ते 4 रुमाल भरले, इतकं रक्त त्यांच्या डोक्यातून गेलं। आमच्या महिला पदाधिकाऱ्यांवरती, महिला कार्यकर्त्यांवरती खुर्च्या फेकून मारल्या गेलेल्या आहेत। आमच्या महिला कार्यकर्त्यांना दुखापत झालेली आहे। महिला कार्यकर्त्यांच्या अंगावरती ह्यांचे कार्यकर्ते ते स्वतः धावून गेले आणि पूर्ण दहशतीचं वातावरण त्यांनी इथे तयार केलं। त्यांचं म्हणणं असं होतं की इथे पैसा वाटला गेला। मी तर सांगेन की त्यांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते दिवसा दरोडा टाकायला इकडे आले होते, कारण आमच्या महिलांच्या बॅगा त्यांनी ओपन केल्या, बॅगा उघडल्या। त्या बॅगामध्ये असलेले पैसे म्हणजे एखाद्या महिलेच्या, एखाद्या आमच्या कार्यकर्त्याच्या खिशात वरच्या पॅकेटमध्ये 800 रुपये होते। ह्या नालायक लोकांनी ते 800 रुपये सुद्धा काढून नेले। आमच्या एका महिलेचा लॅपटॉप, ताई खडे हो जाइए, तिचा लॅपटॉप तिच्याजवळ होता। तिची लॅपटॉपची बॅग घेऊन, माझी बायको आहे, तिची लॅपटॉपची बॅग घेऊन हे गावगुंड इथून पळालेले आहेत। आमच्या पुरुष पदाधिकाऱ्यांचे मोबाईल इकडून पळवले गेलेले आहेत। आमच्या विश्वास सावंतजींच्या खिशात 6000 रुपये होते, ते 6000 रुपये काढून नेलेले आहेत। म्हणजे आम्ही एका राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता मेहनत करून कमावणारा कार्यकर्ता आहे। ह्यांच्या लोकांसारखा गावगुंडगिरी करून पैसे कमावणारा नाही। आमच्या खिशामध्ये 5000, 6000, 10000 असू शकत नाही का, हा प्रश्न आहे माझा त्या क्षितिज ठाकूराला। आणि असं असताना हे पैसे काढून नेले आमच्या लोकांचे। जे 10 लाखाचे बंडल दाखवत आहेत, ज्या बॅगा दाखवत आहेत, त्यांनी त्याचा खुलासा करावा। ते पैसे त्यांनी स्वतः इथे आणले होते, त्यांनी स्वतः आमच्या कार्यकर्त्यांच्या बॅगेमध्ये पैसे टाकलेले आहेत आणि आता खोट्या पद्धतीने, खोट्या प्रकारे संपूर्ण मीडियासमोर ओरडून सांगत आहेत की इथे पैसा वाटला गेला। आमच्यातला कार्यकर्ता आहे ना, हा पैशासाठी काम करत नाही। आज सकाळी 10 वाजल्यापासून येऊन बसलेल्या या महिला आहेत, बिचारा या कोणासाठी इकडे आलेल्या आहेत, पैशासाठी इकडे येत नाही। आणि त्या क्षितिज ठाकूरांना सांगा, एवढ्या मोठ्या विवांता हॉटेलमध्ये हजारोच्या संख्येने तुम्ही म्हणता ना हा तुमचा इलाका आहे, हा तुमचा इलाका आहे, तुमच्या इलाक्यामध्ये पैसे वाटू हे घडू शकतं का, हे होऊ शकतं का? अरे अपप्रचार करायचा किती, हारणार आहेत, हारणार आहेत, त्याची दहशत यांच्या डोक्यात घुसली आणि तो केलं। अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं, अख्ख्या देशाने बघितलं हा दहशतवाद। आज कार्यकर्त्यांना मारलंय, किती कार्यकर्ते आमचे, एका महिलेला बेशुद्ध पडली, तिला उचलून हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे। तुम्ही बघू शकता हा दहशतवाद वसई विरारची जनता कायम सहन करत आली आहे। हे परिवर्तन घडणार, हे परिवर्तन होणार आणि हे परिवर्तन घडणार, लाखाच्या संख्येने हे हारणार। म्हणून इकडे त्यांची ते बिथरले आणि त्यांनी आज
जो अपप्रकार केला ह्याची आम्ही निंदा करतो आहोत। लोकशाहीमध्ये असं कृत्य करणं, एवढ्या महिलांना इकडे वेटीस धरून ठेवलेलं आहे, अन्न पाण्या वाचून महिलांना धरून ठेवलेलं आहे। लोकशाहीमध्ये हे काही जे वागलेलं आहे ते चुकीचं आहे, आम्ही याचा विरोध करतो।